नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा आदेश आलेला आहे. बघा, सर्व बहिणींना परत नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. या वर्षीचा नवीन फॉर्म जर का तुम्ही भरला नाही तर तुम्हाला पैसेसुद्धा मिळणार नाही आहे. नवीन फॉर्म भरला तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्हाला लवकर फॉर्म भरायचा आहे, त्याची मुदतसुद्धा संपणार आहे. जर तुम्हाला नवीन पैसे जर मिळवायचे असेल, म्हणजे पुढचे हप्ते जर मिळवायचे असेल, तुम्ही जरी मागच्या वर्षी हप्ता म्हणजे इथे फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला रेग्युलर जरी हप्ते येत असेल तरीसुद्धा आता तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे. जेणेकरून तुम्ही जर का नवीन फॉर्म भरला तरच तुम्हाला नवीन हप्ता मिळणार आहे. म्हणजे येणारे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहतील. तर तो फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने भरायचा, कुठे भरायचा, कशामुळे भरायचा, सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहायचा आहे. व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा की मी तुम्हाला इथे फॉर्म कसा भरायचा ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि एक महत्त्वाची अशी सूचना आहे की बघा बहिणींनो, तुम्हाला जे काही आता विविध चॅनल आहे आता महाराष्ट्रामध्ये, ते लाडक्या बहीण योजनेची माहिती देतात, तर ते भामटे लोक तुम्हाला चुकीची माहिती देतात. त्याच्यामुळे त्या चुकीच्या माहितीपासून तुम्हाला वाचायचं असेल, तुमचा अमूल्य अग्र असा वेळ जर का तुम्हाला वाया घालायचा नसेल आणि खरी माहिती जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ एक्झाम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला इथे बहिणींनो खरी माहिती भेटेल. त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, मोबाईलवरून फॉर्म कसा भरायचा हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. पण बघा, नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेचा आता तुम्हाला मूळ मुद्द्यावर येतो आहे की लाडक्या बहीण योजनेचं सरकारकडून सगळ्यात मोठे आदेश आलेले आहे. तर कोणते आदेश आलेले ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर बघा बहिणींनो, त्याच्यानंतर अजून एक, ज्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा काय सूचना आहे त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. बघा, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना आता परत नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. तर तो कशा पद्धतीने भरावा लागणार ते आपण बघूच. पण त्याच्यासाठी पुढील काही कारणे आहेत. बाबा, कशामुळे नवीन फॉर्म भरावा लागत आहे. आता काय बोलतील की आता सगळं काय सुरळीत चालू होतं, मग आता का परत नवीन फॉर्म आम्हाला भरायला लावले. तर त्याचं मुख्य कारण असं आहे बघा की भरपूर पुरुषांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. जवळपास 14,000 प्लस काही पुरुष आहेत, तर त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा इथे लाभ घेतला आहे. आणि त्यांना अपात्र करण्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणींनो, ज्या खरोखर पात्र आहे त्यांच्यासाठी आता नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. आपल्या काही ज्या बहिणी आहेत, ज्या आया आहेत बघा, म्हाताऱ्या, त्यांचं वय 65च्या पुढं झालं होतं तरीसुद्धा त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला. त्यासाठी सुद्धा इथे काय म्हणता येईल त्याला परत नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर काही आपल्या ताई आहेत ज्या 21 वर्षाच्या खालीच होत्या तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला, त्यांनासुद्धा अपात्र करणार आहे. त्यासाठी इथे नव्याने फॉर्म इथे भरावं लागणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना नव्याने फॉर्म भरावं लागणार आहे. त्याची सुरुवातही झालेली आहे, पण तुर्तास तुम्हाला सुरुवात झालेली आहे. पण ते कसं भरायचं काय व्हिडिओच्या शेवटी सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. लाडक्या बहिणीने नवीन फॉर्म भरणार नाही त्यांना पैसेसुद्धा मिळणार नाही. विशेषतः म्हणजे जी लाडकी बहीण नव्याने फॉर्म भरणार नाही त्या बहिणीला पैसेसुद्धा इथे मिळणार नाही आहेत. नव्याने फॉर्म भरण्यासाठी स्वतः लाडक्या बहिणीचा आता थंब लागणार आहे. आता नव्याने जर का लाडक्या बहिणीला फॉर्म भरायचा असेल तर नव्याने फॉर्म भरण्यासाठी स्वतः लाडक्या बहिणीचा इथे थंब लागणार आहे. आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पूर्वी जे आपण फॉर्म भरले, कोणी ॲपवरून भरले, कोणी आशा सेविका होते त्यांच्याकडून भरले, कोणी माई सेवा केंद्रावरून भरले, तर तिथे आपल्याला फक्त OTP वगैरे लागत जाई, थंब लागत नव्हता. पण आता नव्याने फॉर्म भरण्यासाठी थंबसुद्धा लाडक्या बहिणींना इथे लागणार आहे. हा सरकारने सर्वात मोठा इथे नव्याने फॉर्म भरण्यासाठीचा बदल केलेला आहे. आता नव्याने फॉर्म भरण्यासाठी सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. ती वेबसाईट कोणती आहे तर www.ladkibhin.gov.in ही वेबसाईट आहे. तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोच, ठीक आहे. तसेच ज्या महिला योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्यांचासुद्धा विचार केला जाणार आहे असं सरकारने इथे आश्वासन दिलेलं आहे. यासाठी विविध अटी आणि नियमसुद्धा घातलेल्या आहे. एकंदरीत आता सर्व काही माहिती आपण बघितली. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आता नव्याने फॉर्म भरणे म्हणजे काय. तर नव्याने फॉर्म भरणे म्हणजे KYC करणे. पण इथे नव्यानेच फॉर्म तुम्हाला इथे भरावं लागणार, कारण सर्वच फॉर्म इथे ज्यांनी जुने फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी आपण त्याला KYC सुद्धा म्हणू शकतो. पण इथे KYC करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती परत अपडेट करावं लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे नव्याने फॉर्म इथे भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, ज्या काही महिला
वंचित राहिलेले आहेत बघा या योजनेपासून, तर त्यांच्यासाठी सुद्धा नव्याने फॉर्म भरण्याचं काही अपडेट आलं तर मी तुम्हाला कळवेल. तर आता याची सुरुवात अजून झालेली नाही आहे, तर ज्याची सुरुवात झाली की मी तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आणलच. तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं की ज्या बहिणींना रेग्युलरचे हप्ते आतापर्यंतचे मिळाले नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची असून एक बातमी आहे. ती अशी आहे की बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची सूचना की ज्या महिलांना लाभार्थ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाही बाबा, 1, 2, 3, 4 हप्ते असं जमा जर झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं, सर्वांनी काय करायचं, ज्या बहिणीचे हप्ते जमा झाले नाही त्या बहिणींनी सध्याच्या स्थितीमध्ये बरं का, सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथे जायचं बघा, महिला व बालकल्याण विकास विभागामध्ये जाऊन संपर्क साधायचा आहे. तिथे तुम्हाला जायचं आहे. सोबत काय काय घेऊन जायचं बघा, लाभार्थी भगिनीचे आधार कार्ड घेऊन जा, राशन कार्ड आणि आधार संलग्न बँक पासबुक, म्हणजे आधार कार्ड आणि बँक पासबुक हे लिंक असलेलं घेऊन जायचं तुम्हाला. आधार संलग्न मोबाईल क्रमांक म्हणजे लिंक असलेला मोबाईल क्रमांक आधार कार्डला, हे इत्यादी तुम्हाला घेऊन जायचं. ज्या बहिणींचं जर का आतापर्यंतचे हप्ते जर का जमा झाले नसतील तर त्या बहिणीने हे काम करायचं. पण आता इथून पुढे जर का तुमचे हप्ते तुम्हाला जमा व्हायचे असेल तर तुम्हाला इथे नवीन फॉर्म भरणं बंधनकारकच आहे. नवीन फॉर्म म्हणजे KYC, पण KYC करायची फक्त OTP वरती नाही. सध्याच्याला KYC ही OTP वरती होत आहे. आपल्याला KYC ही थंबनेल आपलं थंबवरती करायची आहे. त्याच्यामुळे सध्याच्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्या. सध्याच्याला थोडं थांबा. 1-2 दिवसामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला इथे अपडेट येईल की तुमचा हा नवीन फॉर्म भरायचा आहे. तर तिथं तुम्ही थंब देऊनच नवीन फॉर्म इथे तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून काही तुमच्या वैयक्तिक अडचणी असतील लाडक्या बहीण योजनेच्या तर मला तुम्ही सांगा, कमेंट करा. त्याचा मी रिप्लाय कमेंटमध्ये देईन. जास्तच जर का कमेंट असेल तर मी त्याचा व्हिडिओही बनवल. सर्व एकंदरीत खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल. परत एकदा सांगतो, परत सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तरच खरी माहिती तायांनो तुम्हाला भेटेल. नाहीतर खोटी माहिती भेटेल. भामट्या लोकांपासून तुम्ही जासान तिथे तुम्हाला ते खोटी माहिती देतील, तुमचा वेळ वाया घालवतील आणि तुम्हाला फसवतील. त्याच्यामुळे खरी माहिती फक्त व्हिडिओ ऑल एक्झामवरती भेटणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब तर करावाच लागतं. ठीक आहे. काही अडचण असेल तर कमेंट करा. परत एकदा सांगतो, आशा करतो बहिणींनो की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.